आणि ही दृश्य आपण बघतोय आता क्षणाला प्रयागराजमध्ये अंबानी कुटुंबीय जे आहे ते पोहोचलेलं आहे। यापूर्वी भक्तांच्या सेवेकरता देखील अंबानी कुटुंबियांच्या वतीने अन्नदानाची विशेष सेवा जी आहे ती तिथे देण्यात आलेली होती। आणि आता या प्रयागराजमध्ये दर्शनाकरता आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुंभाच्या निमित्ताने उपस्थिती लावण्याकरता म्हणून अंबानी कुटुंबीय जे आता प्रयागराजमध्ये पोहोचलेले दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। अनंत अंबानी दिसतात आणि यावेळी वेगवेगळ्या साधू महंतांची भेट देखील अंबानी कुटुंबीय घेणार आहेत। मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि कुटुंबातील इतर सदस्य यामध्ये आपल्याला दिसतात। आणि खास या कुंभाच्या निमित्ताने अंबानी कुटुंबियांची प्रयागराजमध्ये उपस्थिती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। वेगवेगळ्या मुहूर्तावरती शाही स्नान जे ते प्रयागराजमध्ये पार पडतंय। प्रयागराजमध्ये होणारी गर्दी कोट्यवधींच्या आकड्यांचा रेकॉर्ड जो आहे तो प्रयागराजमध्ये होताना दिसतोय। या कुंभाच्या निमित्ताने देशभरातून जगभरातून भाविक तिथे येत आहेत आणि आता अंबानी कुटुंबीय देखील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आता या सोहळ्यामध्ये अंबानी कुटुंबियांची उपस्थिती असल्याचं आपण बघतोय, काय माहिती? बरोबर आहे। प्रयागराज येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन जे आहेत मुकेश अंबानी आपल्या संपूर्ण कुटुंबात दाखल झालेले आहेत। त्रिवेणी संगम मध्ये ते आस्थेची डुबकी लावणार आहे। मुकेश अंबानी आपल्या आई कोकिलाबेन समेत त्यांच्यासोबत 11 सदस्य त्या महाकुंभमध्ये दाखल झालेले आहे। त्रिवेणी संगममध्ये त्यांनी स्नान केल्यानंतर ते गंगा पूजन देखील करणार आहे। सोबतच परमार्थ निकेतन इथे जे गेल्या काही दिवसापासून जवळपास दररोज 50,000पेक्षा जास्त भाविकांना जे भोजन दिले जातं तिथे देखील सेवा करणार आहे। परमार्थ निकेतनचे जे परमाध्यक्ष आहे स्वामी चिंतानंद मुनी यांच्यासोबत देखील त्यांची मुलाखत होणार आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं परमार्थ निकेतनच्या वतीने मुकेश अंबानी यांचं स्वागत केलं जाणार आहे। या संपूर्ण दौऱ्यामध्ये मुकेश अंबानी यांच्या दोन्ही बहिणी नीनाबेन आणि दीप्तीबेन ह्या देखील उपस्थित राहणार आहे। सोबतच त्यांचे मोठे पुत्र जे आहेत आकाश अंबानी त्यांच्या सोबत त्यांच्या सून श्लोका आणि त्यांच्यासोबत पृथ्वी आणि वेदा हे देखील त्यांचे नातू देखील उपस्थित राहणार आहे। सोबतच जर बघितलं अनंत अंबानी यांच्या पत्नी राधिका मर्चंट अंबानी देखील या संपूर्ण कार्यक्रमात या संपूर्ण प्रयागराजच्या अमृतस्नानच्या आणि महाकुंभच्या दौऱ्यामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच मुकेश अंबानी यांच्या सासू ज्या आहेत त्या देखील उपस्थित राहणार आहे। त्यांच्या आई ज्या आहे पूर्णिमा दलाल ह्या देखील सोबत राहणार आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं महाकुंभच्या या संपूर्ण यात्रेमध्ये रिलायन्स फाउंडेशन वतीने विविध ठिकाणी अन्न सेवेचे शिबिर देखील लावले जात आहे आणि ज्यामध्ये लाखोच्या संख्येनं प्रसाद देखील ग्रहण केले जात आहे। प्रशांत, आपण दृश्यांमध्ये बघतोय की आता यावेळी अंबानी कुटुंबीय जे आहे ते त्रिवेणी संगमावरती अमृत स्नानाचा आनंद घेण्याकरता म्हणून पोहोचलेले मुकेश अंबानी त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन यांच्यासह कुटुंबातील 11 सदस्यांबरोबर ते महाकुंभाला पोहोचले। त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर ते गंगा पूजन करणार आहेत आणि यानंतर परमार्थ निकेतनमध्ये जाऊन ते भोजन सेवा देतील। परमार्थ निकेतनचे परमाध्यक्ष स्वामी चिदानंद मुनींचीही अंबानी कुटुंब भेट घेणार आहेत। मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी, सून श्लोका आणि त्यांची 2 मुलं पृथ्वी आणि वेद हे देखील त्यांच्यासोबत आहेत। तसंच अनंत अंबानी आणि त्यांच्या पत्नी राधिका मर्चंट अंबानी ही त्यांच्यासोबत आहेत। यासोबतच मुकेश अंबानी आणि त्यांच्या सासूबाई आणि नीता अंबानी यांच्या मातोश्री पूर्णिमा दलाल या देखील त्यांच्यासोबत असल्याचं कळतं। या दौऱ्यात नीता अंबानी यांची बहीण ममता दलाल ही उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या 2 बहिणी नीनाबेन आणि दीप्तीबेन उपस्थित असल्याचं कळतंय। महाकुंभमेळ्यात रिलायन्स फाउंडेशनतर्फे अनेक शिबिरांमध्ये भोजन सेवाही दिली जाते आणि या शिबिरांमध्ये दररोज लाखो लोक या प्रसादाचा लाभ घेत आहेत। आणि प्रयागराजमध्ये कुंभाच्या निमित्ताने अंबानी कुटुंबीय त्रिवेणी संगमावरती कुंभस्नानाचा लाभ घेण्याकरता म्हणून पोहोचलेलं आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आता कुटुंबातील सगळ्या सदस्यांसह तिथे पोहोचल्याचं आपण पाहतोय। थोड्याच वेळात ते त्रिवेणी संगमावरती कुंभस्नानाचा आनंद घेतील, लाभ घेतील। शिवाय आपण जर पाहिलं तर रिलायन्सच्या वतीने
अन्नदानाचं म्हणजे भोजन सेवेचं एक सगळ्यात मोठं काम जे आहे ते या कुंभामध्ये केलं जातं. खरं तर याचा लाभ लाखो भाविक रोजच्या रोज घेत आहेत आणि अत्यंत छान पद्धतीचं भोजन जे आहे, प्रसाद जे आहे ते सगळ्या भाविकांना तिथे दिला जातोय आणि 24 तास ही सेवा जी आहे ती दिली जाते. त्यामुळे अर्थातच भाविकांनी या सगळ्या भोजन दानाबद्दलचं कौतुक केलेलं आहे. यावेळी जर आपण पाहिलं तर मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिलाबेनसह कुटुंबातील 11 सदस्य या महाकुंभाला पोहोचलेले आहेत. त्रिवेणी संगमात ते स्नान केल्यानंतर गंगा पूजन करणार आहेत आणि यानंतर परमार्थ निकेतनमध्ये जाऊन ते भोजन सेवा देतील. परमार्थ निकेतनच्या माध्यमातून ते आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर गेले जेव्हापासून कुंभाला सुरुवात झाली तेव्हापासून रिलायन्स कुटुंबाच्या म्हणजे रिलायन्सच्या वतीनं भोजन सेवा जी ती दिली जाते. शुद्ध आणि चांगल्या पद्धतीचं भोजन जे प्रसाद जे तो भाविकांना दिला जातोय. 24 तास अखंडपणे हा भंडारा सुरू आहे आणि यावेळी परमार्थ निकेतनचे परमाध्यक्ष स्वामी चिदानंद मुनींचीही अंबानी कुटुंब भेट घेत आहे. त्यांनी भेट घेतलेली मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी, सून श्लोका आणि त्यांची 2 मुलं पृथ्वी आणि वेद हे देखील त्यांच्यासोबत आहेत. तसंच अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट अंबानी ही त्यांच्यासोबत असल्याचं कळतं आहे. दृश्यांमध्ये आपण बघतोच आहे. आणि यासोबतच मुकेश अंबानी यांच्या सासूबाई आणि नीता अंबानी यांच्या मातोश्री पौर्णिमा दलाल या देखील त्यांच्यासोबत खास या त्रिवेणी संगमावरती कुंभस्नानाचा लाभ घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत. या दौऱ्यात नीता अंबानी यांची बहीण ममता दलाल ही उपस्थित असल्याचं आपण बघतोय. त्यासोबतच मुकेश अंबानी यांच्या 2 बहिणी नीताबेन आणि दीप्तीबेन देखील उपस्थित आहेत. महाकुंभमेळ्यात रिलायन्स फाउंडेशनतर्फे अनेक शिबिरांमध्ये भोजन सेवा देखील 24 तास अखंडपणे 24 तास दिली जाते आणि या शिबिरांमध्ये दररोज लाखो लोक या प्रसादाचा लाभ घेत आहेत. ज्या सेवेचं बहुतांशी भाविकांनी कौतुक केलेलं आहे त्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि पुन्हा ही दृश्य आपण बघतोय. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की अनंत अंबानी जे आहेत ते आपल्या कुटुंबियांसह आता त्रिवेणी संगमावरती पोहोचत आहेत आणि थोड्याच वेळात ते कुंभस्नानाचा आनंद घेतील असं देखील कळतं आहे, लाभ घेतील असं देखील कळतं आहे. पण अंबानी कुटुंबातील सगळे सदस्य जे आहेत ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुकेश अंबानी स्वतः दिसत आहेत, त्याचबरोबर अनंत अंबानी आहेत आणि यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री देखील तिथं आल्याचं कळतं आहे. म्हणजे मातोश्री कोकिलाबेन यांच्यासह कुटुंबातील 11 सदस्य आहेत आणि ते महाकुंभाला पोहोचलेत. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर ते गंगापूजन करतील असं देखील आपल्याला कळतं आहे. यानंतर परमार्थ निकेतनमध्ये जाऊन ते भोजन सेवा देतील आणि ही भोजन सेवा जी आहे कुंभाची सुरुवात झाली त्या दिवसापासून आत्ता या क्षणापर्यंत अविरतपणे ही सेवा जी ती भाविकांकरता देण्यात येते. यामध्ये मग छान प्रकारे या भोजनामध्ये जर आपण पाहिलं तर शुद्ध सात्विक शुद्ध शाकाहारी हे भोजन जे आहे ते चांगल्या तुपात बनवलं जातं आणि या सगळ्या भोजन सेवेच्या माध्यमातून भाविकांची होणारी काही वेळेला त्या गर्दीमध्ये होणारी जी असुविधा आहे ती कशी संपवता येईल, त्यांना वेळेवरती भोजन कसं मिळेल या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. आणि या प्रयत्नांचं या सेवेचं खरं तर कौतुक देखील करण्यात आलेलं आहे. परमार्थ निकेतनचे परमाध्यक्ष स्वामी चिदानंद मुनींची देखील अंबानी कुटुंब यावेळी भेट घेणार आहेत. मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी, सून श्लोका आणि त्यांची 2 मुलं पृथ्वी आणि वेद हे देखील त्यांच्यासोबत आहेत. तसंच अनंत अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट अंबानीही त्यांच्यासोबत असल्याचं कळतं आहे. यासोबतच मुकेश अंबानी यांच्या सासूबाई आणि नीता अंबानी यांच्या मातोश्री पौर्णिमा दलाल या देखील त्यांच्यासोबत असल्याचं कळतं. या दौऱ्यात नीता अंबानी आणि यांची बहीण ममता दलाल ही उपस्थित आहेत. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या 2 बहिणी नीताबेन आणि दीप्तीबेन ह्या देखील इथं उपस्थित आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये आपण बघतोय की रिलायन्स फाउंडेशनतर्फे अनेक शिबिरांमध्ये मोफत भोजन सेवा ही दिली जाते. या शिबिरांमध्ये दररोज लाखो भाविक जे आहेत ते या प्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे कुंभ सोहळा असू देत किंवा वेगवेगळे धार्मिक सोहळे असू देत, या सोहळ्यांमध्ये अंबानी कुटुंबियांची उपस्थिती असते. याचविषयी माहिती देण्याकरता आमचे प्रतिनिधी सर्वेश दुबे आपल्याबरोबर आहेत. सर्वेश जी, क्या जानकारी है? पूरी रिलायंस फैमिली जो है वहाँ कुंभ स्नान का लाभ लेने के लिए पहुंची है, क्या जानकारी है? देखिए, निश्चित तौर पर रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन मुकेश अंबानी अपने परिवार के 11 अन्य सदस्यों के साथ प्रयागराज महाकुंभ पहुंचे हैं। वो आस्था की डुबकी लगाने के लिए महाकुंभ में पहुंच गए हैं, त्रिवेणी संगम में। और सबसे बड़ी बात है कि उनके 11 जो सदस्य हैं परिवार के, उनमें उनकी माँ कोकिलाबेन मौजूद हैं। इसके साथ साथ दोनों बेटे आकाश अंबानी और अनंत अंबानी हैं। आकाश अंबानी की पत्नी बहू श्लोका और अनंत अंबानी की पत्नी राधिका मर्चेंट अंबानी भी उनके साथ हैं। और आकाश अंबानी के दोनों बच्चे पृथ्वी और वेदा उनके साथ हैं। और मुकेश अंबानी जी की जो 2 बहनें हैं वो भी यहाँ पर मौजूद हैं। इसके साथ साथ ये आपको बताएं कि आकाश अंबानी की नानी यानी कि मुकेश अंबानी की सास पूर्णिमा दलाल और उनकी
नीता अंबानी की बहन ममता दलाल भी इस दौरे में उनके साथ मौजूद हैं। तो स्नान के बाद गंगा पूजन करने का कार्यक्रम है मुकेश अंबानी जी का, और उसके बाद वो अरेल स्थित परमार्थ निकेतन आएंगे। यहाँ पर परमार्थ निकेतन के परमाध्यक्ष स्वामी चिदानंद मुनि सरस्वती से मुलाकात करेंगे, यहाँ पर आशीर्वाद लेंगे और इसके साथ साथ यहाँ पर भोजन सेवा भी करेंगे। दर्शकों को बता दें कि रिलायंस फाउंडेशन की ओर से महाकुंभ मेले में कई बड़े महात्माओं के शिविरों में अन्न सेवा यानी कि भोजन सेवा की जा रही है, और इसी के तहत परमार्थ निकेतन में भी भोजन सेवा की जा रही है। लेकिन जब यहाँ पर रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन खुद पहुंच रहे हैं तो वो अपने हाथों से यहाँ पर सेवा करेंगे। वो यहाँ पर स्वच्छता कर्मियों और नागरिकों को अपने हाथों से भोजन प्रसाद परोसेंगे, भोजन सेवा करेंगे। इसकी तैयारी भी यहाँ पर की गई है। यहाँ परमार्थ निकेतन जब मुकेश अंबानी जी पहुंचेंगे तो उनके स्वागत के लिए ऋषि कुमार तैयार हैं, जो शंख बजाकर और स्वास्तिक वाचन करके उनका स्वागत यहाँ पर करने के लिए तैयार हैं। तो परिवार के सदस्यों के साथ आज महाकुंभ का जो आयोजन हो रहा है, 144 वर्षों के बाद पूर्ण महाकुंभ है, उसमें यहाँ पर पुण्य के भागी बनने के लिए खुद रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन यहाँ पर पहुंचे हैं, और वो इस वक्त संगम नोज पर हैं, जहाँ पर वो आस्था की डुबकी लगाने के लिए गए हैं, और वहां से वो गंगा पूजन करेंगे, और गंगा पूजन के बाद यहाँ पर परमार्थ निकेतन आएंगे और अन्य कार्यक्रमों में यहाँ पर शिरकत करेंगे। जी अंबानी परिवार के 11 सदस्य खास कुंभ की स्नान का लाभ लेने के लिए वहां पे पहुंचे सर्वेश जी, पर इसमें खास करके जैसे आपने बताया कि अखंड स्वरूप से अखंड रूप पर भोजन सेवा जो है वो रिलायंस की तरफ से दी जा रही है। सर्वेश जी